देशभरात सध्या कॉक्रोच जनता पार्टीचे जे आंदोलन आहेत ते आंदोलन मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळतात. पुण्यात सध्या मी देखील बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ उभा टाकलेला आहे. आपण जर माझ्या मागे बघितलं तर सध्या पुण्यातली जी तरुण आहे ती मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरलेली आहे. त्या ठिकाणी कॉक्रोच जनता पार्टीचं जे काही आंदोलन दिल्लीमध्ये चालू आहे, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सध्या पुण्यातली तरुणाई मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरलेली आहे. मोदी सरकारच्या विरोधात या ठिकाणी नारे लगावले जात आहेत. मात्र या आंदोलनाच्या दरम्यान माझ्यासोबत एक असं दाम्पत्य जे स्वतः नोकरी करतं, या मोर्चात ते सहभागी झाले. त्यांच्यासोबत जर पाहिलं तर एक 6 महिन्याचे त्यांचं चिमुकली सुद्धा पाहायला मिळते. दिल्लीमध्ये मोर्चा चालू आहे, तुम्ही पुण्यातून त्याचा सहभाग घेताय, पाठिंबा दर्शवताय. 6 महिन्याचं बाळ तुमच्यासोबत आणि तुम्ही आंदोलनात सहभागी झालाय. बरोबर आहे. आता ह्याचा रिझन प्रत्येकाने आतापर्यंत त्याचं विचारलं की रिझन काय, पर्पज काय आहे तुमचं तिला घेऊन येण्याचं. तर ज्यात सगळ्यांना तेच सांगितलं, तुम्हालाही तेच सांगते की मेन तिचं फ्युचर आम्हाला शेप करायचंय. तिला तिचं समजावं की बाबा हा प्रोटेस्ट झालेला आहे तो कशासाठी झालेला आहे. नेक्स्ट टाइम जेव्हा ती मोठी होईल तिला तेव्हा आम्हाला सांगता येईल की तू त्या प्रोटेस्टमध्ये भाग घेतला होतास. प्लस ज्यांनी अकाउंटेबिलिटी घेतली आहे त्याच्यासाठी किंवा जे ह्याच्यासाठी काम करतायत त्यांची ओळख करून देणं आम्हाला गरजेचं आहे. आता जर आम्ही अभिजित तिपके कोण होते, सोनम वांगचुक कोण होते हे तिला सांगितलं नाही की तिला गांधींनी काय केलं, भगतसिंगांनी काय केलं, राजगुरूंनी काय केलं हे तिला मे बी इन फ्युचर नाही कळणार. कारण आताची शिक्षण पद्धतीच तशी आहे की इतिहास पूर्णपणे लपवला जातो हळूहळू हळूहळू करत. मग तिला ते कळावं म्हणून आम्ही आता ह्याच्यात पार्टिसिपेट केलेलं आहे. पार्टिसिपेट तुम्ही केले, पण एक विश्वास आहे का, कारण की दिल्लीमध्ये सोनम वांगचुक यांना स्थानबद्ध करण्यात आले. अभिजित तिपकेंचं आंदोलन देखील आता चिघळताना पाहायला मिळते. पोलिसांनी लाठीचार्ज चालू केलाय. देशभर जरी समर्थन असलं तरी पण मोदी सरकार कुठे झुकेल असा विश्वास आहे. झुकावं लागेल मला असं वाटतं. इफ दे आर बिलीव्ह इन डेमोक्रेसी ना, त्यांना झुकावं लागेल आणि जे काही जनतेचा व्हॉइस आहे ते त्यांना ऐकून घ्यावं लागेल. आता सध्या तुमच्या कडेवर जर बघितलं तर 6 महिन्याचं बाळ आहे. एक रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून तुम्ही या बाळाला ठिकाणी घेऊन आलाय. उद्या तुम्हाला सांगायचं त्याला की आम्ही या आंदोलनामध्ये या वयामध्ये तुला घेऊन सहभागी झालो होतो, काय मनामध्ये भावना आहे सध्या? डेफिनेटली एक तर बेसिक मोटिव्ह हिला इथं आणण्याचा होता. मे बी तिला आता ते कळणारही नाही, पण मे बी ती कधी फोटो बघेल की मी या लढ्यामध्ये त्यावेळेला उपस्थित होते. तिला इथं आणण्याचं बेसिक मोटिव्ह आहे की तिला कळावं की हे स्वातंत्र्य आहे काय झोमॅटो स्विगीवरनं ऑनलाईन ऑर्डर नाही केलेलं. त्याच्यासाठी 150 वर्ष झगडावं लागले. गांधींना आंबेडकरांना शहीद व्हावं लागले त्याच्यामध्ये, सुखदेव राजगुरू यांना. त्यामुळं एक स्वातंत्र्याची तिला व्हॅल्यू कळावी, डेमोक्रेसी काय कळावी, हे बेसिक मोटिव्ह आहे. आणि मला असं वाटतं की त्यावेळेला ज्यावेळेला हिला कळेल त्यावेळेला मी 100 पुस्तकं स्वातंत्र्याची शिकवेन ना, तो हा दिवस तिला शिकवेल असं मला वाटतं. बरं, पण संसदेचं पावसाळी अधिवेशन आज सुरू झालंय. नरेंद्र मोदींनी सकाळी भाषण देखील केलं. मात्र त्या भाषणामध्ये त्यांनी देशातील तरुणाईचा मुद्दा मांडला, पण CJP आंदोलनामध्ये जी तरुणाई सहभागी झाले त्यांच्याबद्दल चकार शब्द देखील बाहेर काढला नाही. नाही, अपेक्षित आहे त्यांच्याकडनं हे. मला वाटतं गेल्या 12 वर्षात त्यांनी कशावर चकार शब्द काढला असं मला वाटत नाही. दे आर नॉट अकाउंटेबल फॉर कंट्री ॲक्च्युली. मला अजूनही आठवत नाही मोदींनी गेल्या 12 वर्षामध्ये प्रेस कॉन्फरन्स केलेली आहे. आणि आता लास्ट नॉर्वेमध्ये तर त्यांनी पळ काढला माझ्या माहितीनुसार प्रेस कॉन्फरन्स करून. त्यामुळे त्या माणसाकडनं अकाउंटेबिलिटी हा विषयच येत नाही. त्यामुळे अपेक्षित आहे त्यांच्याकडनं हे. आज कमीत कमी उपस्थित राहिले याचाच आनंद आहे. आज तुम्ही या चिमुकलीला घेऊन सहभागी झालाय. अजून देशभर अनेक लोक आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत. प्रत्येकाला काय मेसेज देणारच, कारण की इथून पुढे या घटना थांबव. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एवढी तरुणाई पहिल्यांदा रस्त्यावर उतरताना पाहायला मिळते आज. नाही, मला असं वाटतं की तुम्ही कुठल्या पार्टीला फॉलो करता, कुठला अजेंडा काय, हे विषय सोडून द्या. ते सगळं बाजूला ठेवून याच्यामध्ये तुमच्या स्वतःसाठी या, तुमच्या मुलांच्या भविष्याकरता याच्यामध्ये इन्व्हॉल्व व्हा. बाकी काही नाही आहे. मग ही पार्टी आली का, तो नेता आला का, तो कुणाल कामरा काय म्हटलं, मला वाटत नाही याच्यामध्ये काय तात्पर्य आहे. जो काही इश्यू आहे मेन इश्यू त्याच्यावर फोकस करावा आणि इन्व्हॉल्व व्हावं लोकांनी. नक्कीच आपण जर बघितलं तर आज पुण्यामध्ये आंदोलन चालू आहे. या आंदोलनामध्ये IT कंपनीत काम करणारं दाम्पत्य अवघ्या 6 महिन्याच्या चिमुकलीला घेऊन ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. खरं तर या चिमुकलीला मोठं झाल्यानंतर भगतसिंग असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांनी या देशासाठी काय केलेलं आहे हे सांगण्याचा उद्देश त्यांचा खरं तर या चिमुकलीला आंदोलनामध्ये आणण्याचा त्यांच्याकडून सांगण्यात होतं. मात्र देशातील तरुणाई असतील किंवा प्रत्येक वयोगटातील जो व्यक्ती असतील त्या व्यक्तीने आता आपला अजेंडा बाजूला ठेवून, आपला पक्ष बाजूला ठेवून या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचा एक खरं तर नारा या ठिकाणी या IT कंपनीत नोकरी करणाऱ्या दाम्पत्याने दिलेला पाहायला मिळतोय. निरंजन शेरकर, पॉलिटिकल महाराष्ट्र, पुणे.